मी हा कन्सेप्ट कालच क्लिअर केला होता, परंतु तो माझ्या लक्षात आज येत नाहीये. मी तर हे कालच वाचलं होतं, परंतु ते मला आठवत नाहीये. माझा तर हा कन्सेप्ट खूप चांगल्या प्रकारे क्लिअर झाला होता, परंतु मला तो का आता आठवत नाहीये. मी एक्झाममध्ये तो का चांगल्या प्रकारे लिहू शकत नाही, हा प्रश्न सगळ्यांच्या समोर असतो. तर तिथे आपला काहीतरी कॉन्सन्ट्रेशन कमी पडलेलं असतं. मी असं का विसरायला लागले? नमस्कार, मी सुप्रिया थोरे. माझ्या उपचारावरती आपले मनापासून स्वागत आहे. तर बऱ्याचदा हा प्रश्न आपल्या समोर येतो की मी हा कन्सेप्ट अगदी कालच क्लिअर केला होता, परंतु तो आज मला आठवत नाही. काल मी याची रिव्हिजन खूप चांगल्या प्रकारे केली होती, परंतु आज मला तो आठवत नाहीये. तरी तर आपला कुठंतरी कॉन्सन्ट्रेशन कमी पडलेला असतो, आपला फोकस जो असतो तो कमी पडलेला असतो, त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला आठवत नाहीये. तर आपण हेच कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी आपण आज काही टिप्स पाहणार आहोत. जर तुम्ही या टिप्स फॉलो केल्या ना, तर तुम्ही फक्त आणि फक्त 7 दिवसामध्ये आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवाल आणि आपली मेमरी पॉवरही वाढवाल. तर त्या नेमक्या कुठल्या टिप्स आहेत बरं? तर आपली ती पहिली टिप्स आहे ती म्हणजे 1 हॉवर रूल. तर तुम्ही म्हणाल नेमकं हे 1 हॉवर रूल म्हणजे नेमकं काय? तर पहा, ज्यावेळेस आपण स्टडी करायला बसतो ना, त्यावेळेस आपण अगोदर काय करतो, सोप्या सोप्या गोष्टी ह्या स्टडी करायला घेतो आणि नंतर ज्या डिफिकल्ट असतात, ज्या अवघड असतात, समजायला जरा थोडंसं आपल्याला कठीण वाटतं, त्या गोष्टी आपण शेवटी घेतो. तर ती आहे ती आपली एकदम चुकीची पद्धत आहे. तर आपण काय करायचं आहे, आपल्या स्टडीमध्ये 1 हॉवर रूलचा अप्लाय करायचा आहे. तो कसा बरं? ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट किंवा कन्सेप्ट डिफिकल्ट वाटत असेल, तर ज्यावेळेस आपण अभ्यास करायला बसू त्यावेळेस एकदम फ्रेशली माइंडेड आपण अभ्यास करायला बसू, त्यावेळेस आपण त्या डिफिकल्ट कन्सेप्ट क्लिअर करायला घ्यायचे आहेत. पहा, आपण ज्यावेळेस कन्सेप्ट क्लिअर करत नाही त्यावेळेस आपल्या तशाच राहतात. आपण म्हणतो जाऊ द्या, खूप अवघड आहे, आणि नेमकी तेच एक्झाम्पल आपल्याला कन्सेप्ट पडतात आणि आपण त्यामध्ये मागे राहतो, त्यामुळे आपल्याला एक्झाममध्ये मार्क्स खूप पडतात कमी. मग आपल्याला काय करायचं आहे, ज्या डिफिकल्ट गोष्टी आहेत त्या एकदम क्लिअर करून घ्यायच्या आहेत. त्यासाठी आपण 1 हॉवर रूलचा आपल्या स्टडीमध्ये अप्लाय करायचा आहे. ज्यावेळेस अभ्यासाला बसतो त्यावेळेस एकदम फ्रेशली माइंडेड आपण अभ्यासाला बसतो, त्यावेळेस आपण डिफिकल्ट गोष्टी घ्यायच्या आहेत. तर पहा, ज्यावेळेस एखादी डिफिकल्ट गोष्ट आपण घेतो तर ती जरा समजायला पण आपल्याला अवघडच जाते. तर त्यासाठी आपण दुसऱ्या टेक्निकचा उपयोग करायचा आहे, ती म्हणजे चुंकिंग. तर पहा, चुंकिंग ही मेथड मी तुम्हाला खूप साऱ्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेली आहे. तर चुंकिंग म्हणजे नेमकं काय? ज्यावेळेस आपण एखादी डेफिनेशन शिकत असतो, एखादा थेरम शिकत असतो, ओके, ज्यावेळेस आपण कुठलं तरी एखादं स्ट्रक्चर शिकत असतो, तर ते खूप मोठं असतं. तर त्याचे काय बनवायचं आहे, तर आपल्याला त्याचे पार्ट बनवायचे आहेत, जेणेकरून ते पार्ट आपल्याला समजेल की नेमकं आपण काय केलेलं आहे आणि काय शिकत आहोत. तर चुंकिंग हे मेथड खूप महत्वाचे आहे. जी मोठी ग्रुप इन्फॉर्मेशन आहे ती एकदम स्मॉलर मॅनेजेबल पीसेस मध्ये आपल्याला कट करायचे आहे, जेणेकरून ते आपल्याला मेमरीमध्ये स्टोअर करायला अगदी सोपं जाईल. पहा, ज्यावेळेस आपण मोठे मोठे डेफिनेशन किंवा मोठे मोठे स्ट्रक्चर डायरेक्टली लक्षात ठेवतो, तर ते आपल्याला लक्षात राहत नाही. त्याचे आपण काय करायचे, पार्ट बनवायचे. फॉर एक्झाम्पल, आपला मोबाईल नंबर एवढा मोठा असतो तर तो आपल्याला लक्षात ठेवता येत नाही, तर आपण त्याचे मॅनेजेबल पार्ट म्हणजे पीसेस मध्ये आपण कट करतो आणि तो आठवणीत ठेवतो. तर तसंच आपल्या स्टडीच्या बाबतीतही आहे. तर आपल्याला काय करायचं, जी मोठी इन्फॉर्मेशन ग्रुपिंग आहे इन्फॉर्मेशनची, त्याचे मॅनेजेबल पीसेस मध्ये कट करायचे आहे आणि ते आपल्या मेमरीमध्ये स्टोअर करायचं आहे. तर पार्ट्स पण बनवलेले आहेत, आपण ते लक्षातही ठेवत आहे, परंतु आपल्याला तिथं थोडंसं कन्फ्युजन वाटत आहे. तर आपण त्यामध्ये तिसरी टेक्निक यूज करायची आहे, ती म्हणजे मेनिमोनिक्स. तर आपली तिसरी टेक्निक असेल की मेनिमोनिक्स. म्हणजे मेनिमोनिक्स म्हणजे नेमकं काय बरं? एखादी रायमिंग असेल किंवा एखादा क्रोनिक्स असेल किंवा एखादा डिफिकल्ट कॉन्सेप्ट असेल, तर त्याचं काय आपल्याला काय करायचं आहे, एखादी इमेज त्यापासून आपल्याला तयार होईल का, किंवा आपण त्यापासून एखादं ड्रॉइंग बनवू शकेल का, जेणेकरून आपल्याला ते लक्षात ठेवता येईल. तर अशा गोष्टी आपण त्याच्यामध्ये शिकायचे आहेत. पहा, हे जे आपल्याला मॅनेजेबल पार्ट्स आहे ते लक्षात ठेवण्यासाठी आपण त्यापासून काही स्ट्रक्चर बनवू शकेल का, त्यापासून आपण एखादी रायमिंग्स बनवू शकेल का, एखादं काहीतरी स्ट्रक्चर, कशाची तरी इमेज आपण बनवू शकतो का. तर हे आपल्याला काय करायचं आहे, ठरवायचं आहे की ह्या मॅनेजेबल पीसेस आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी नेमकं आपल्याला काय करायचं आहे, ते आपण व्यवस्थितपणे लक्षात ठेवून आपले कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं आहे. पहा, आपण या तीनही गोष्टी फॉलो केल्या, परंतु जेव्हा आपण अभ्यासाला बसतो त्यावेळेस आपल्याला काही ना काही डिस्ट्रॅक्शन होतं आणि आपला अभ्यास राहून जातो. तर ते डिस्ट्रॅक्शन आपल्यासोबत झालं नाही पाहिजे. तर आपली चौथी अशी मेथड आहे ती म्हणजे फोकस युअर अटेन्शन. पहा, आपला फोकस कशावरती असला पाहिजे, फक्त स्टडी करण्यावरती असला पाहिजे की मला हे करायचं आहे. ज्यावेळेस आपण स्टडी करायला बसतो त्यावेळेस आपण आपला मोबाईल जवळ घेऊन बसतो आणि मोबाईलमुळे खूप सारे डिस्ट्रॅक्शन होतात. नोटिफिकेशन आपण बघायला लागतो, कॉल रिसीव्ह करत जातो,
काहीतरी आपण सर्च करत बसतो, तर हे आपल्याला करायचं नाहीये. तर आपण काय करायचं आहे, आपलं अटेन्शन फक्त आपल्या स्टडीवरती ठेवायचं आहे. त्यासाठी आपला मोबाईल आपण दूर ठेवायचा आहे. फास्ट स्टडी करत असताना आपण काय करायचं, बऱ्याच मुलांना स्टडी करताना कशाही पद्धतीने ते बसतात, कुठेही स्टडी करतात, तर तसं करायचं नाही. आपण एक चांगला स्पेस स्टडीसाठी ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला कंटाळा नाही आला पाहिजे. आपण चेअर आणि टेबलचा यूज करायचा आहे. जरी आपल्याकडे चेअर आणि टेबल नसेल तर एक मॅनेजेबल स्पेस मध्ये आपण तो सिलेक्ट करून तिथे स्टडी करायचा आहे. पहा, बऱ्याचदा मुलांना स्टडी करण्याची जी पद्धत आहे ती समजत नाही, त्यामुळे त्यांना खूप कंटाळा येतो. फास्ट स्टडी करताना आपण खूप फ्रेशली माइंडेड केली पाहिजे. आपण कसंही स्टडी करायला बसलो, फास्ट स्टडी करतानाच आपण जर मरगळ्यासारखं बसलो, खूप कंटाळ्यासारखं बसलो, तर त्यामध्ये आपला इंटरेस्ट येत नाही. ते गोष्टी अजून डिफिकल्ट वाटायला लागतात. त्यामुळे शक्यतो आपण स्टडी करताना फ्रेशली माइंडेड ही स्टडी करायचं आहे. पहा, स्टेप आहे ती आपली म्हणजे टीच अदर. पहा, बऱ्याचदा असं होतं की यामध्ये बऱ्याचदा असं होतं की आपल्याला कन्सेप्ट समजलेल्या असतात, परंतु आपण काय म्हणतो, मला हे समजलं आहे, मी का दुसऱ्याला शिकू. तर दुसऱ्याला टीच करण्यामध्ये आपला स्वतःचा जो कन्सेप्ट असतो तो चांगल्या प्रकारे आपला क्लिअर होऊन जातो. आपल्या ज्यामध्ये काही त्रुटी असतील, आपल्या काही त्यामध्ये कन्फ्युजन असेल, तर ते आपल्याला सगळ्यात जास्त क्लिअर होऊन जातो. तर सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस येतं त्यावेळेस ग्रुप डिस्कशन करत जावा. त्यामुळे तुमचा आणखी कन्सेप्ट चांगला होईल आणि त्यामध्ये चांगली इम्प्रूव्हमेंट पण होईल. ग्रुप डिस्कशन मध्ये अजून आपल्याला चांगल्या प्रकारे शिकायलाही मिळेल. ग्रुप डिस्कशन करताना तुम्ही काही क्वेश्चन्स सॉल्व्ह करत जावा, जेणेकरून सगळ्यांचे मिळून आपण ज्यावेळेस ग्रुप डिस्कशन करतो त्यावेळेस त्या गोष्टी अजूनही क्लिअर व्हायला लागतात. त्यामुळे आपण ग्रुप डिस्कशन करायचं आहे. आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्याच्या अगदी सोप्या आणि साध्या 5 टिप्स सांगितलेल्या आहेत. पहिली ती म्हणजे काय, तर पहिली म्हणजे 1 hour रूल, दुसरी आपली असेल चुमकी, तिसरी आपली असेल मॅनोमिक्स आणि चौथी आपली अशी असेल ती म्हणजे फोकस युअर अटेन्शन आणि 5वी आपली असेल ती म्हणजे टीच अदर. जर तुम्ही या 5 ही टिप्स फॉलो केला तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन 7 दिवसामध्ये वाढेल. जर तुम्ही ह्या डेली जर फॉलो केला तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. नाही तर तुम्ही म्हणाल की 7 दिवसामध्ये फक्त मी 2च दिवस ह्या गोष्टी अप्लाय केला किंवा 4च दिवस अप्लाय केला, तर ते शक्य नाहीये. आपल्याला ह्यामध्ये काय करायचं आहे, रिपिटेशन आणायचं आहे. पहा, आणि जाता जाता तुम्हाला एक एक्स्ट्रा टिप देऊन जाते की ज्यावेळेस आपण स्टडी करायला बसतो त्यावेळेस आपल्या हातामध्ये पेन आणि एक आपली रोप नोटबुक किंवा नोटची नोटबुक ठेवायची आहे, जेणेकरून आपण इकडे वाचलेलं ते आपल्याला काय जे इम्पॉर्टंट आहे ते लगेच राईट करता येईल. हे कशासाठी बरं, ज्यावेळेस आपण वाचतो आणि त्याच गोष्टी लिहितो त्या आपल्या चांगल्या प्रकारे लक्षात राहतात आणि डायरेक्टली आपल्या मेमरीमध्ये त्या स्टोअर व्हायला लागतात. हा, ज्यावेळेस आपण वाचतो आणि लिहितो त्यावेळेस आपले 5 सेन्स हे कामाला लागलेले असतात. पहा, ज्यावेळेस आपले सेन्स हे ऍक्टिव्ह असतात त्यावेळेस आपली मेमरी ही ऍक्टिव्ह होते आणि जे आपण वाचलेलं आहे, लिहिलेलं आहे ते डायरेक्टली आपल्या मेमरीमध्ये स्टोअर व्हायला जातो. पहा, ज्यावेळेस आपण रिव्हिजन करतो, ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट सारखी रिपीट करत असतो त्यावेळेस ती आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात राहते. यासाठी रिव्हिजन करणं ही खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे काय करा, रिव्हिजन करत जावा. जे स्कूलमध्ये शिकवलेलं आहे, जे कोचिंगमध्ये शिकवलेलं आहे ते घरी येऊन त्याचं रिव्हिजन करत जावा. त्या चांगल्या गोष्टी तुम्हाला अजून लक्षात राहील. तर आय होप ज्या मी तुम्हाला 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत ते जर तुम्ही 7 दिवसामध्ये फॉलो केल्या तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागेल. तर चला आपण अशाच नेक्स्ट नॉलेजेबल व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. थँक्यू सो मच.